महापालिकेमध्ये महायुतीचे महापौर आणि उपमहापौर विराजमान झालेत, तर विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेले। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची वर्णी लावायची हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये। ठाकरे सेनेचे 15 नगरसेवक नाशिक महानगरपालिकेतून निवडून आले असून त्यांना काँग्रेसच्या 3 नगरसेवकांची देखील साथ मिळालेली आहे। माझ्यासोबत महानगर प्रमुख आहेत प्रथमेश गीते भाऊ, काय सांगाल? अनेक दावे केले जात आहेत, 15 नगरसेवक आपले निवडून आलेले आहेत, विरोधी पक्षनेता होणार आहे, लॉबिंग सुरू आहेत, काय वरिष्ठांसोबत चर्चा चालली आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये वरिष्ठ निर्णय घेत असतात। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे नेते संजयजी राऊत साहेब आणि दत्ताजी गायकवाड असतील आणि नाशिकमध्ये वसंत भाऊ गीते असतील। त्यामुळं वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सर्व 15 लोकांना मान्य आहे। पक्ष नेमका काय चर्चा सुरू आहे? गटनेतेची निवड झालेली आहे, अनेक महत्त्वाच्या समित्यांवर देखील आपले नगरसेवक त्या ठिकाणी इच्छुक आहेत। आमच्या 15च्या 15 नगरसेवकांना न्याय मिळणार आहे। आमचे दोन सदस्य स्थायी समितीवरती जाणारच आहे। येणाऱ्या काळामध्ये परिवहन समिती असेल, येणाऱ्या काळामध्ये शिक्षण मंडळ असेल, तिथं सुद्धा आमचे सदस्य जातील। आणि मी पण या शहराचा उपमहापौर राहिलेलो आहे, शहरामध्ये प्रशासन सुद्धा हाताळलं आहे आणि वरिष्ठ जो विचार करतील किंवा जो आदेश देतील तो मला मान्य आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। भंडाऱ्यातल्या तुमसर नगर परिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। नगर परिषदेच्या 3 स्वीकृत